सकाळ समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये राज्यातल्या 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय। वाशीतल्या सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड्स या उपक्रमाअंतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडतोय। आज आणि उद्या 2 दिवस भाविकांना मोफत पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था सकाळ समूहाकडून करण्यात आली। भाविकांना रात्री 10 वाजेपर्यंत पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। यावेळी पद्मभूषण श्री एम यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। तसंच डॉक्टर पुरुषोत्तम राजीववाले अग्निहोत्र संपन्न करणार आहेत। शंकर महादेवन आणि हरिहरन यांचा सूर संध्या हा संगीतमय कार्यक्रम देखील होणार आहे। त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने पादुकांचं दर्शन घेऊन उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन सकाळ समूहाकडून करण्यात आलं। तसंच पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद आणि जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे। दरम्यान यावेळी अनुराधा पौडवाल यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी श्वेता भालेकर यांनी। सकाळ समूहाच्या वतीनं 18 संतांच्या पादुका या वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आलेल्या आहेत आणि त्याचा सर्वजण लाभ घेत आहेत। आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवालजी। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। अनुराधाजी, आम्ही लहानपणापासून आपली सगळी भक्तिगीतं ऐकलेली आहेत, भावगीतंसुद्धा ऐकलेली आहेत, पण भक्तिगीतांवर आपला विशेष भर होता। आज इथे 18 संतांच्या पादुका आलेल्या आहेत। पादुकांच्या चरणी आपण जेव्हा माथा टेकतो तेव्हा एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळते, एक वेगळा सकारात्मक स्पंदन आपल्यापर्यंत पोहोचतात। आपली काय भावना आहे? नाही, अगदी बरोबर म्हटलं। आणि हे एक अलभ्य लाभ आहे सर्व मुंबईकरांना की एका ठिकाणी 18 संतांच्या पादुकांचं दर्शन व्हावं आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा। आणि खूप सुंदर उपक्रम आहे, कारण मी स्वतः देखील सगळीकडे पोचू शकलेले नाही, पण एक आपण जिथे पोचू शकत नाही तिथे महाराजांनी ती व्यवस्था केलेली की आपल्यापर्यंत आशीर्वाद आपल्याला मिळावे म्हणून। तर सुंदर उपक्रम आहे आणि याचा अवश्य लाभ घ्यावा सर्वांनी। धन्यवाद।